हालेलुया 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 हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे। या बहिणीला 7 महिन्यापासून या बहिणीला खोकला झालेला होता आणि त्या खोकल्याचा त्रास चालूच असताना बहिणी त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी खूपच सारखं होतं आणि तो त्रास ते डॉक्टरकडे जाऊन इलाज केला तेव्हा तिला बरं वाटलं। पण काही दिवसांनी या बहिणीला पुन्हा तो त्रास व्हायला लागला। या त्रासासाठी या बहिणीने केंद्रामध्ये फोन लावला आणि फोनवरून तिने प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूचा या बहिणीला स्पर्श झाला आणि या बहिणीच्या खोकल्याचा त्रास निघून गेला। तिच्या गळ्यातून काहीतरी टुकूनसारखं पडल्यासारखं वाटायचं आणि तेव्हापासून त्रास पूर्णपणे निघून गेला। ते 7 महिन्यापासून या बहिणीचा हातपाय देखील दुखत होतं, तो देखील त्रास त्याच वेळेपासून पूर्णपणे निघून गेला। आता ही बहीण पूर्णपणे बरे म्हणून प्रभूला धन्यवाद देते। म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे। 1 वर्षापासून त्यांच्या डाव्या कुशीमध्ये पुष्कळ वेदना व्हायच्या। या त्रासासाठी बहीण या केंद्रामध्ये येत राहिली, प्रार्थना करीत राहिली आणि एका महिन्याचा अवघ्या रविवारच्या दिवशी या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये या बहिणीने विश्वासाने हात ठेवला। त्याच वेळी या बहिणीला प्रभू येशूचा स्पर्श झाला। आता 1 महिना होऊन गेला, ती पूर्णपणे बरी आहे। म्हणून मी बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या बहिणीची साक्ष आहे। या बहिणीला 2 वर्षापासून मासिक पाळीचा त्रास होता। ही बहीण सांगते की तिला मासिक पाळी येण्या अगोदर खूप वेदना व्हायच्या आणि मासिक पाळी आल्यानंतरही खूप वेदना व्हायच्या। या त्रासासाठी ती प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिली आणि बहीण म्हणते की गेल्या रविवार त्याच्या अगोदरच्या रविवारी इथे ब्रदरांनी पण आजारमुक्तीच्या प्रार्थनेच्या वेळेस सांगितलं आणि आज्ञा दिली की जिथे तुम्हाला दुष्ट सैतानाला पकडलं असेल, दुष्ट आत्मा तुम्हाला पकडलं असेल, तिथे आता आग होईल आणि तुमच्या जीवनात जी काही बिमारी असेल ते निघून जाईल। हे बहिणीमध्ये त्या क्षणी त्याच्या पोटामध्ये आग सारखी व्हायला लागली आणि तेव्हापासून त्याला पूर्णपणे बरं वाटायला लागलं, पूर्ण त्याचं पोट रिकामासारखं झालं आणि ही बहीण सांगते की आता ज्या महिन्यामध्ये त्याला मासिक पाळी आली ती पूर्णपणे व्यवस्थित येऊन गेली। आणि बहीण प्रभू येशूचे आभार मानते। म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया।